दरम्यान गणेश नाईकांच्या भूमिकेशी सहमत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे आणि शिवाय अंमली पदार्थांच्या पैशांवर ठाण्यातील सत्ता मिळवल्याचा दावा सुद्धा राऊतांनी केलाय। आणि दुसरीकडे कुणी कितीही वल्गना केल्या तर एकनाथ शिंदे समर्थ आहेत असं उत्तर प्रताप सरनाईकांनी दिलं आहे। मी गणेश नाईकांच्या भूमिकेशी सहमत आहे। ठाण्याच्या निवडणुकीतसुद्धा साताऱ्यातल्या ड्रगचा पैसा मोठ्या प्रमाणात आला आणि त्या पैशाच्या ताकदीवर आणि दहशतीच्या बळावर ठाण्यामध्ये शिंदे गटानं बहुमत मिळवलं। गणेश नाईक गेले सातत्यानं काही दिवस या विषयावरती भूमिका मांडत आहेत आणि ती भूमिका अमान्य करता येणार नाही। आमचे एकनाथ शिंदे साहेब सक्षम आहे प्रत्येकाला उत्तर द्यायला, त्यामुळे कुणी किती काही वल्गना केल्या तरी शेवटी गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा हा सक्षम करण्यासाठी आणि ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला हा सक्षम करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे प्रयत्न करतात आणि आम्ही सोबत त्यांचे सहकारी सगळं आहोतच ना। त्यामुळे बोलणं फार सोपं असतं, करणं फार कठीण असतं आणि ते कठीण काम आहे ते एकनाथ शिंदे साहेबांनी करून दाखवलेलं आहे।